त्याने आयुष्यात खरी भूक अनुभवली आहे त्यालाच एका घासाची किंमत कळते. पोट भरलेलं असेल तर जग सुंदर वाटतं, पण पोट रिकामं असेल तर प्रत्येक क्षण एक वेदना बनतो. एका छोट्याशा गावात मातीचं एक जुनं घर होतं. त्या घरात 10 वर्षांचा गणू आणि त्याची आई सावित्री दोघंच राहत होते. काही वर्षांपूर्वी गणूच्या वडिलांचं गंभीर आजाराने निधन झालं होतं. त्या दिवसापासून घराचा सगळा भार सावित्रीच्या खांद्यावर आला. ती पहाटेपासून संध्याकाळपर्यंत गावात धुनी भांडी, झाडलोट आणि इतर किरकोळ कामं करून संसार चालवत होती. पण रोज काम मिळेलच याची खात्री नव्हती. कधी दिवसभर कष्ट करूनही हातात फक्त 2 वेळच्या जेवणा इतके पैसे मिळायचे, तर कधी पूर्ण दिवस फिरूनही रिकाम्या हाताने घरी परतावं लागायचं. गणू लहान असला तरी परिस्थिती त्याला सगळं शिकवून गेली होती. तो कधीच हट्ट करायचा नाही, नवीन कपड्यांची मागणी नाही, खेळण्यांची इच्छा नाही. त्याची एकच इच्छा होती, आईने कधी उपाशी झोपू नये. आई जेव्हा त्याच्यासाठी शेवटचा घास ठेवायची तेव्हा गणू हसत म्हणायचा, "आई, मला अजिबात भूक नाही, तू आधी खा." पण आईला चांगलंच माहीत होतं तिचा मुलगा तिच्यासाठी खोटं बोलतो आहे. ती रात्री त्याच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहून रडायची. मनात म्हणायची, "देवा, माझ्या मुलाच्या वाट्याला हे दिवस का आले?" दुसऱ्या दिवशी पहाट झाली, सूर्य उगवला. गावात प्रत्येकाच्या घरातून चुलीचा धूर उठू लागला. कुठे पोळ्यांचा सुगंध, कुठे चहाचा वास, तर कुठे मुलांच्या शाळेच्या तयारीची लगबग सुरू होती. पण गणूच्या घरात मात्र भयंकर शांतता होती. चूल थंड होती, भांडी रिकामी होती आणि घरात उपासमारीचं सावट पसरलं होतं. सावित्रीने शेवटची एक आशा म्हणून घरातील प्रत्येक डबा पुन्हा उघडून पाहिला. कदाचित एखादा मूठभर तांदूळ सापडेल किंवा थोडंसं पीठ, पण प्रत्येक डबा रिकामाच होता. तांदळाचा एकही दाणा नव्हता, डाळ नव्हती, पीठ नव्हतं, तेलाचा थेंबही उरला नव्हता. शेवटचा कांदाही कालच संपला होता. हे पाहून सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने लगेच चेहरा पुसला, कारण तिला आपल्या मुलासमोर कमकुवत व्हायचं नव्हतं. ती हसत म्हणाली, "गणू, तू शाळेची तयारी कर. मी काम शोधून येते. आज नक्की काहीतरी मिळेल." गणूनेही हसण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या चेहऱ्यावरचा अशक्तपणा लपवत नव्हता. सावित्री कामाच्या शोधात गावभर फिरू लागली. पहिल्या घराचं दार ठोठावलं, उत्तर आलं, "आज काम नाही." दुसऱ्या घरात गेली, तिथेही नकार. तिसऱ्या घरात दारच उघडलं नाही. काही लोकांनी तिच्याकडे पाहिलंही नाही. काहींनी टाळाटाळ केली. सकाळ दुपार झाली, दुपार संध्याकाळकडे झुकू लागली, पण सावित्रीच्या हातात 1 रुपयाही आला नाही. तिचे पाय थकले होते, पोट रिकामं होतं, पण मुलाच्या चेहऱ्याची आठवण तिला पुन्हा उभी करत होती. दुसरीकडे गणू शाळेत गेला होता. रिकाम्या पोटी वर्गात बसून शिक्षकांचं बोलणं ऐकण्याचा तो प्रयत्न करत होता, पण भुकेमुळे त्याचं डोकंच काम करत नव्हतं. त्याच्या पोटातून सतत आवाज येत होता. शिक्षक प्रश्न विचारत होते, पण गणूचं लक्ष कुठेच नव्हतं. मधली सुट्टी झाली. सर्व मुलांनी आपापले डबे उघडले. कोणाच्या डब्यात गरम पोळ्या होत्या, कोणाच्या डब्यात भाजी, तर कोणाच्या डब्यात लाडू आणि फळं. सगळे आनंदाने जेवत होते. गणू मात्र शांतपणे उठला. तो शाळेच्या नळाजवळ गेला. 2 ते 3 ग्लास पाणी प्यायला आणि एका झाडाखाली जाऊन शांत बसला. त्याने डोळे मिटले. कदाचित पाणी पिल्याने भूक कमी होईल अशी त्याची निरागस आशा होती. तेवढ्यात त्याचा मित्र रोहन त्याच्याजवळ आला. तो म्हणाला, "गणू, आज डबा आणला नाहीस का?" गणूने जबरदस्ती हसत उत्तर दिलं, "आज भूकच नाही." रोहनला काहीच समजलं नाही. तो पुन्हा खेळायला निघून गेला. पण गणूच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटून आले. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि मनातल्या मनात देवाला विचारलं, "देवा, मी इतका छोटा आहे. मी कोणाचं वाईटही केलं नाही.
मग गरिबांच्या वाट्याला इतकी भूक का? एका घासासाठी इतका संघर्ष का? त्या निरागस प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. शाळा सुटली. गणू हळूहळू घराकडे निघाला. त्याच्या पायात ताकद नव्हती, चेहऱ्यावर थकवा होता आणि पोटात भुकेची आग धगधगत होती. त्याला अजिबात कल्पना नव्हती की आज संध्याकाळी त्याच्या आयुष्यात अशी घटना घडणार होती जी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होती आणि एका अनोळखी माणसाच्या रूपाने त्याला पुन्हा माणुसकीवर विश्वास ठेवायला शिकवणार होती. संध्याकाळचे सावट गावभर पसरू लागलं होतं. दिवसभर उन्हात फिरून सावित्री थकलेल्या पावलांनी घरी परतली. तिच्या हातात ना कामाचे पैसे होते, ना धान्याची पिशवी, ना मुलासाठी खायला काही. घराचं दार उघडताच गणू धावत तिच्याजवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही आशा होती. तो हसत विचारू लागला, आई, आज काम मिळालं ना? आपण आज जेवणार ना? हा प्रश्न ऐकताच सावित्रीचं हृदय तुटलं. क्षणभर तिने चेहरा दुसरीकडे वळवला, कारण तिच्या डोळ्यातले अश्रू मुलाला दिसू नयेत अशी तिची धडपड होती. तिने स्वतःला सावरलं आणि जबरदस्ती हसत म्हणाली, आज नाही मिळालं बाळा, पण उद्या नक्की मिळेल. गणू काहीच बोलला नाही. तो शांतपणे आईकडे पाहत राहिला. त्याला समजलं होतं आईच्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती मोठं दुःख लपलेलं आहे. सावित्रीने पुन्हा एकदा स्वयंपाकघरात जाऊन प्रत्येक डबा उघडून पाहिला. कदाचित एखादा तुकडा, एखादा दाणा तरी उरला असेल. शेवटी तिला एका डब्याच्या कोपऱ्यात अर्धा कोरडा भाकरीचा तुकडा सापडला. तो पाहून तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती तो तुकडा घेऊन गणूकडे आली. त्याच्या हातात ठेवत म्हणाली, हे घे बाळा, आधी तू खा. गणूने तो तुकडा हातात घेतला. काही क्षण तो त्याकडे पाहत राहिला. नंतर त्याने आईकडे पाहिलं. तिचा चेहरा फिकट पडला होता. डोळ्यात थकवा होता आणि ओठांवर जबरदस्तीचं हसू. गणू शांतपणे म्हणाला, आई तू खा. सावित्री लगेच म्हणाली, अरे मला भूक नाही रे, मी दुपारी कामाच्या ठिकाणी खाल्लं होतं. हे ऐकताच गणूच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला माहीत होतं आई पुन्हा त्याच्यासाठी खोटं बोलत होती. त्याने काहीही न बोलता ती अर्धी भाकरी 2 समान भागात मोडली. एक भाग आईच्या हातात ठेवला आणि दुसरा स्वतःजवळ ठेवला. तो हसत म्हणाला, आपण दोघं मिळून खाऊ. तू उपाशी राहिली तर मला हा घासही गोड लागणार नाही. हे शब्द ऐकून सावित्रीला स्वतःचे अश्रू आवरले नाहीत. तिने मुलाला घट्ट मिठी मारली. दोघांनी पाण्याचा एक घोट घेतला आणि त्या अर्ध्या अर्ध्या कोरड्या भाकरीचा घास हळूहळू खाल्ला. तो घास त्यांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी पुरेसा नव्हता, पण एकमेकांवरील प्रेमाची भूक मात्र त्याने भरून काढली. रात्र झाली. घरात अंधार पसरला. गणू आईच्या कुशीत डोकं ठेवून झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण उपाशी पोटामुळे त्याला वारंवार जाग येत होती. सावित्री मात्र पूर्ण रात्र जागीच होती. ती मुलाच्या चेहऱ्याकडे पाहत होती आणि मनोमन रडत होती. तिच्या मनात एकच विचार होता, देवा, माझ्या मुलाचे बालपण भुकेने हिरावून घेऊ नकोस. त्याच्या वाट्याला माझ्यासारखं आयुष्य येऊ देऊ नकोस. त्या रात्री त्या छोट्याशा घरात 2 माणसं झोपली होती, पण झोप मात्र कोणालाच लागली नव्हती. एकाच्या पोटात भुकेची आग धगधगत होती, तर दुसऱ्याच्या मनात मुलाच्या भविष्याची चिंता. त्यांना माहीत नव्हतं की दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या आयुष्यात असा एक माणूस येणार होता, जो फक्त त्यांची भूकच भागवणार नव्हता, तर त्यांच्या आयुष्याला एक नवीन आशाही देणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. रात्रभर उपाशी राहिल्यामुळे गणूच्या अंगात अजिबात ताकद नव्हती. तरीही त्याने आईसमोर काहीच दाखवलं नाही. तो नेहमीप्रमाणे शाळेची जुनी दप्तरं पाठीवर घेत म्हणाला, आई, मी शाळेत जाऊन येतो. तू काळजी करू नकोस. आज नक्की काहीतरी चांगलं होईल. सावित्रीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला, पण तिच्या मनात भीती होती. उपाशी पोटी तिचा मुलगा शाळेपर्यंत कसा पोचणार? गणू हळूहळू रस्त्याने चालू लागला. सकाळचं ऊन वाढत होतं. त्याच्या पोटात कालपासून अन्नाचा एक कणही गेला नव्हता. काही अंतर चालल्यानंतर त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली. पाय थरथर कापू लागले आणि अचानक तो रस्त्याच्या कडेला बसून गेला. त्याच्या चेहऱ्यावर अशक्तपणा स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात समोरच्या छोट्याशा हॉटेलचे मालक रामभाऊ यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. ते अनेक वर्षापासून त्या गावात हॉटेल चालवत होते.
त्यांनी लगेच गणूजवळ जाऊन विचारलं, "बाळा, काय झालं? तब्येत बरी नाही का?" गणूने काही उत्तर दिलं नाही, फक्त मान खाली घातली. रामभाऊंना सगळं समजलं. ते त्याला प्रेमाने हॉटेलमध्ये घेऊन गेले. त्याला खुर्चीवर बसवलं. काही क्षणातच त्याच्यासमोर गरमागरम पोळ्या, भाजी, भात आणि वरणाची ताटली ठेवली. जेवणाचा सुगंध येताच गणूच्या डोळ्यात अश्रू आले. तो अनेक क्षण त्या ताटाकडेच पाहत राहिला. रामभाऊ हसून म्हणाले, "काय बघतोस? जेव बाळा, पोटभर जेव." गणूने थरथरत्या हातांनी पहिला घास उचलला, पण तो घास तोंडात टाकण्याआधीच त्याचा हात थांबला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. रामभाऊ घाबरून म्हणाले, "काय झालं रे?" गणू रडत म्हणाला, "काका, मी खाईन, पण माझी आई कालपासून उपाशी आहे. ती घरी माझी वाट पाहते. मी एकटा कसा खाऊ?" हे शब्द ऐकताच हॉटेलमध्ये बसलेले सगळे लोक स्तब्ध झाले. रामभाऊंच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांना त्या छोट्या मुलाचं आईवरील प्रेम पाहून त्याचा अभिमान वाटला. ते लगेच स्वयंपाकघरात गेले. एक मोठा डबा भरला. त्यात गरम पोळ्या, भाजी, भात, वरण आणि थोडंसं गोडही ठेवलं. डबा गणूच्या हातात देत प्रेमाने म्हणाले, "जा बाळा, आधी आईला जेवू घाल आणि मग दोघं मिळून पोटभर जेवा. आजपासून तू किंवा तुझी आई उपाशी राहणार नाही." हे ऐकून गणूला शब्दच फुटले नाहीत. त्याने रामभाऊंच्या पायाला हात लावला. रामभाऊंनी त्याला लगेच उचलून मिठी मारली. ते म्हणाले, "मुला, उपाशी माणसाला अन्न देणं हेच सर्वात मोठं पुण्य आहे." गणू धावतच घरी पोचला. त्याने डबा उघडला. गरम अन्नाचा सुगंध संपूर्ण घरभर पसरला. सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, "देवा, आज तू एका माणसाच्या रूपाने आमच्याकडे आलास." आई आणि मुलाने अनेक दिवसांनी पहिल्यांदाच पोटभर जेवण केलं. त्या एका ताटाने फक्त त्यांची भूक भागवली नाही, तर त्यांच्या मनात माणुसकीवरचा विश्वास पुन्हा जागा केला. गणूच्या मनात त्या दिवशी एक विचार कायमचा कोरला गेला, जगात अजूनही चांगली माणसं आहेत आणि एका माणसाची छोटीशी मदत दुसऱ्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. त्याला तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की रामभाऊंच्या त्या एका घासामुळे एक दिवस तो स्वतः शेकडो भुकेल्या लोकांचा आधार बनणार होता. रामभाऊंनी गणू आणि त्याच्या आईची अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. त्या रात्री त्यांना झोपच लागली नाही. त्यांच्या मनात एकच विचार सुरू होता, आपल्या गावात एक आई आणि तिचा लहान मुलगा उपाशी झोपत आहेत आणि आपल्याला त्याची कल्पनाही नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ही गोष्ट गावातील काही प्रतिष्ठित लोकांना सांगितली. सुरुवातीला अनेकांना विश्वासच बसला नाही, पण रामभाऊंनी गणूची संपूर्ण कहाणी सांगितली. हे ऐकताच गावातील प्रत्येकाचं मन हेलावून गेलं. लोकांना स्वतःची चूक जाणवू लागली. ज्या गावात सण समारंभ मोठ्या उत्साहाने साजरे होत होते, त्याच गावात एक लहान मुलगा आणि त्याची आई 2-2 दिवस उपाशी राहत होते. त्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र आलं. कोणी तांदळाची पोती आणली, कोणी गहू, डाळ आणि तेल दिलं, कोणी कपडे दिले, तर काहींनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. अनेक महिलांनी सावित्रीच्या घरी जाऊन स्वयंपाक करून दिला. काही तरुणांनी त्यांचं मोडकळीस आलेलं घर दुरुस्त करण्याचं ठरवलं. गावात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात माणुसकीचं सुंदर चित्र दिसत होतं. ही बातमी सरपंचापर्यंतही पोचली. त्यांनी तातडीने सावित्रीला ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी काम देण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, "आता या गावात कुणीही कामाअभावी उपाशी राहणार नाही." इतकंच नाही, गावातील शिक्षक आणि काही दानशूर नागरिकांनी गणूच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्याच्या शाळेची फी, पुस्तकं, गणवेश आणि पुढील शिक्षणाचा सर्व खर्च गावाने उचलला. हे सगळं पाहून सावित्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिने हात जोडून गावकऱ्यांकडे पाहिलं आणि भावूक होत म्हणाली, "आज समजलं, अजूनही माणुसकी जिवंत आहे. देव प्रत्येक वेळी स्वतः येत नाही, तो तुमच्यासारख्या चांगल्या माणसांच्या रूपाने मदतीला येतो." गणूही आईच्या शेजारी उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी खरं हसू उमटलं होतं. त्या दिवशी गावकऱ्यांनी फक्त एका कुटुंबाची मदत केली नव्हती, तर एका लहान मुलाचं भविष्य अंधारातून उजेडाकडे नेलं होतं. आणि त्या गावाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या गावात आता कोणताही माणूस उपाशी झोपणार नाही. त्या दिवसापासून गावात एक नवीन परंपरा सुरू झाली. ज्याच्या घरात जास्त अन्न असेल
तो ते गरजूपर्यंत पोहोचवणार. कारण गावकऱ्यांना समजलं होतं, भूक ही फक्त एका कुटुंबाची समस्या नसते, ती संपूर्ण समाजाची जबाबदारी असते. काळ पुढे सरकत गेला. गणूने मन लावून शिक्षण पूर्ण केलं. गावकऱ्यांच्या मदतीने आणि आईच्या अथक कष्टामुळे त्याने प्रत्येक अडचणीवर मात केली. एक दिवस तो मोठा अधिकारी बनला. त्या दिवशी संपूर्ण गावाला त्याचा अभिमान वाटत होता. पण एवढं मोठं यश मिळाल्यानंतरही गणू आपल्या भूतकाळाला कधीच विसरला नाही. उपाशीपोटी घालवलेल्या त्या रात्री, आईसोबत वाटून खाल्लेला अर्धा कोरडा भाकरीचा तुकडा आणि रामभाऊंनी प्रेमाने दिलेलं ते पहिलं पोटभर जेवण, हे सगळं त्याच्या मनात कायम जिवंत होतं. म्हणूनच त्याने आपल्या गावात कोणीही उपाशी झोपू नये हा उपक्रम सुरू केला. दररोज गरजू, निराधार आणि भुकेल्या लोकांसाठी मोफत अन्नाची व्यवस्था करण्यात आली. हळूहळू अनेक गावं या उपक्रमात सहभागी झाली. शेकडो लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलू लागलं. एके दिवशी गणूने संपूर्ण गावासमोर रामभाऊंचा सत्कार आयोजित केला. सन्मानचिन्ह देताना त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो भावूक होऊन म्हणाला, "त्या दिवशी तुम्ही मला फक्त अन्न दिलं नव्हतं, तुम्ही मला जगण्याची आशा दिली होती. आज मी जे काही आहे त्यात तुमच्या त्या एका घासाचाही मोठा वाटा आहे." रामभाऊंनी गणूला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते. त्या क्षणी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे भूक आणि जगातलं सर्वात मोठं दान म्हणजे अन्नदान. आपल्या ताटातील एक घास एखाद्याचा जीव वाचवू शकतो. म्हणून अन्नाची किंमत ओळखा, अन्नाची नासाडी टाळा आणि शक्य असेल तेव्हा एखाद्या गरजूला प्रेमाने एक वेळचं जेवण द्या. कारण कधी-कधी तुमचा एक घास कोणाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जर भूकबळी ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर आज एक छोटासा संकल्प करा. अन्नाची कधीही नासाडी करणार नाही आणि शक्य असेल तेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला एक वेळचं जेवण नक्की देईन. ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, अन्नदान हेच श्रेष्ठ दान. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या, सामाजिक संदेश देणाऱ्या आणि भावनिक मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन कथा चुकवू नयेत म्हणून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नव्या हृदयस्पर्शी कथेसह. धन्यवाद.